नागपुरात भारत न्यूझीलंड T20 सामना रंगणार आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागपुरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहेत। नागपूर वर्धा मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे। नागपूर वर्धा मार्गावर जड वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे। पोलिसांकडून पार्किंगसाठी मैदानाजवळच विशेष व्यवस्था करण्यात आली। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेट्रोचा वापर करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे। याचा मुख्य उद्देश आहे की तिथे काही कंजेशन झाला नाही पाहिजे, कारण तिथे काही लोक रोडवर पण त्यांचे 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर पार्क करतात। त्याच्यावर आम्ही वेगवेगळ्या प्रकारची कारवाई करून त्यांना आम्ही पार्किंग स्पेस मध्ये पाठवणार आहे। आणि जे नागपूरचे आणि किंवा जे लोक मॅच साठी येणार आहे त्यांना आम्ही अपील करतो, आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त मेट्रोचा वापर करा। मेट्रो स्टेशनवरून हे फीडर बस सेवा उपलब्ध आहे। जर तुम्ही मेट्रोचा वापर केला तर तुम्हाला पण काही त्रास होणार नाही आणि ट्रॅफिकचा पण काही कंजेशन होणार नाही। नागपुरात भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामना रंगणार आहे। नागपुरात क्रिकेट सामन्याच्या तिकिटांचा काळा बाजार सुरू झाला आहे। 650 रुपयांच्या तिकिटांची विक्री ही 2500 रुपयांना होते। तिकीट काळा बाजार प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक सुद्धा केली आहे। मोहम्मद आमिद शेख इजाज याला अटक केली आहे। आरोपीकडून 23,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। VCS स्टेडियम परिसरामध्ये तो तिकिटांचा काळा बाजार करत होता।